नमस्कार मंडळी, सविताच होम किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त अशी टॅमॅटोची व्हायरल टॅमॅटो चटणी। आता इथे मी याच्यासाठी एक 10 ते 12 छान असे पिकलेले 10 ते 12 टॅमॅटो घेतलेले आहेत। टॅमॅटो आपल्याला हे असे उभे काप करून म्हणजे असे मध्ये असे 2 भाग करून घ्यायचे आहेत टॅमॅटोचे। आणि याला आता आपण काय करायचंय की एक तवा घेऊया, तव्यावरती थोडंसं तेल टाकून घेऊ। तेल व्यवस्थित असं तापलं की थोडंसं याला परत एकदा सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं, म्हणजे तेल सगळीकडे पसरून सगळ्या टॅमॅटोंना लागणार आहे। आता आपण तेल छान गरम झालंय, थोडंसं स्पॅच्युलाच्या सहाय्याने मी आता सगळीकडे असं पसरवते, म्हणजे जे मी टॅमॅटो याच्यामध्ये टाकणार आहे ते सगळ्यांना ते तेल व्यवस्थित लागेल। आता हे टॅमॅटो जे आपण कापून ठेवले होते हे अशा प्रकारे याच्यामध्ये सोडूया आपण। आता एका साईडनेच आपण हे टॅमॅटो जे आहेत ते आता स्टार्टिंगला असे फ्राय करून घेणार आहोत। आता हे सगळे टॅमॅटो जे आहेत आपण हे अशा प्रकारे तव्यामध्ये लावून घेऊया। हे बघा, हे अशा प्रकारे आपले सगळे जे टॅमॅटो आहेत हे व्यवस्थित असे आपण तव्यामध्ये लावून घेतलेले आहेत। आता परत एकदा मी थोडंसं तेल साईडने सोडते, म्हणजे बाकीच्या टॅमॅटोंना सुद्धा सगळं तेल व्यवस्थित असं सगळीकडे लागेल, म्हणजे सगळे टॅमॅटो आपले छान असे फ्राय होतील। आणि याला आपल्याला एक 5-1 मिनिटासाठी याला झाकण लावून ठेवूया, म्हणजे वाफेवरती सुद्धा हे टॅमॅटो आपले छान असे शिजतील। आता 5 मिनिटांनी आपण झाकण काढून बघूया। हे बघा, मस्त असं टॅमॅटो छान शिजत आलेले आहेत। याला व्यवस्थित मस्त असं छान पाणी सुटलंय, याची साल पण बघा अगदी इझिली निघते। असे थोडेसे छान सॉफ्ट वगैरे होत चाललेले आहेत आपले टॅमॅटो। आता आपण याच्यावरती थोडंसं लसूण टाकायचं आहे आणि चवीनुसार त्यावरती मीठ टाकायचं आहे। मीठामुळे काय आपली चटणी जी आहे ती अजून थोडी जो टॅमॅटो आहे चटणीसाठीचा तो अजून छान सॉफ्ट शिजेल आणि मिठामुळे पटकन तो शिजला जाईल। थोडंसं मीठ सगळीकडे टाकलेलं आहे टॅमॅटोवर। आणि आता हे टॅमॅटो जे आहेत ते पलटी करूया, कारण की एका ते असे छान गेलेले आहेत, पण दुसरीने सुद्धा छान ते भाजले गेले पाहिजेत। त्याच्यामुळे ते मग नंतर स्मॅश करताना आपल्याला अगदी छान सॉफ्ट असे शिजले असले ना की मग मस्त असे सॉफ्ट असे आपल्याला स्मॅश करता येतात। याला सुद्धा आपण झाकण लावून 5 मिनिटासाठी ठेवलं होतं। आता हे बघा, आता छान असे आपले टॅमॅटो शिजलेले आहेत। टॅमॅटोला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे, ते नंतर आपण आटणार आहे हे पाणी। आता सगळे टॅमॅटो आपण काय करूया, परत एकदा पलटी करून घेऊया, कारण की आपल्याला याची जी सालं आहेत ती सुद्धा काढायची आहेत। तर टॅमॅटो जो आहे तो छान असा शिजला गेलेला आहे, त्याच्यामुळे याची सालं जी आहेत ती अगदी इझिली सहजरित्या अशी निघतात। ती आपण स्पॅच्युलाच्या साहाय्याने व्यवस्थित अशी काढून घेऊया। जेवणामध्ये जर आवडीची भाजी नसेल तर असं तोंडी लावायला काहीतरी चटपटीत हवं असेल तर अशा प्रकारे तुम्ही ही टॅमॅटोची चटणी करून बघा, खूपच छान लागते। आता ही टॅमॅटोची सगळी सालं आपण काढून घेऊया, म्हणजे आपल्याला टॅमॅटो जो आहे तो व्यवस्थित असं स्मॅश करता येईल। तोपर्यंत टॅमॅटो सगळं पाणी सुद्धा शिजतंय, म्हणजे ते आटून जाता। हे बघा, आता टॅमॅटो छान मऊ शिजले गेलेले आहेत आणि आता हे असे स्पॅच्युलाच्या साहाय्यानेच असे आपण स्मॅश करून घेऊया। मोठे मोठे मी आता हे स्पॅच्युलाच्या साहाय्याने स्मॅश करते आणि त्याच्यानंतर मग स्मॅश सुद्धा ह्याला अगदी बारीक स्मूथ असं स्मॅश करायचं आहे, म्हणजे छान तयार होते। जर तुमचं लसूण सुद्धा असं स्मॅश होत असेल तरी सुद्धा चालेल, लसणाची सुद्धा छान एक टेस्ट येते याच्यामध्ये। बघा, मस्त असं स्मूथ असं छान पेस्ट झाल्यासारखी आपली तयार झालेली आहे। आता ही थोडीशी झाकून ठेवली होती, हे पाणी आता सगळं आटलेलं आहे आपल्या चटणीमध्ये। आणि आता याच्यामध्ये मी एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे, अर्धा चमचा इथे लाल तिखट टाकलेला आहे,
अशी कोथिंबीर टाकायची आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ टाकायची गरज नाहीये कारण की आपण मगाशी शिजतानाच बरंचसं आपण मीठ टाकलेलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ही अशा प्रकारे आपली मस्त अशी टॅमॅटोची चटपटीत चटणी तयार झालेली आहे. ही तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा जर तुम्ही याला वरून फोडणी सुद्धा दिलीत ना तरी सुद्धा ती खूप अजूनच छान टेस्टी लागते. तर याला मी एका बाउल मध्ये काढून घेते आणि याच्यावरती फोडणी टाकणार आहे. फोडणीसाठी मी फोडणीचं पॅन ठेवलेलं आहे. तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये मी मोहरी टाकून घेते आणि जिरं टाकून घेते. मोहरी आणि जिरं छान असं तडतडायला लागलं की मग आपण कोथिंबीर टाकायचं, कढीपत्ता टाकायचा आहे. आणि इथे मी एक 3 ते 4 उभ्या चिरलेल्या मिरच्या ज्या आहेत ते सुद्धा याच्यामध्ये टाकते आणि याची मस्त अशी कडकडीत अशी फोडणी जी आहे ना ही टॅमॅटोच्या चटणीवरती अशी टाकायची आहे. मिरच्यांमुळे सुद्धा याला मस्त अशी एक छान आणखीन टेस्ट येते. हे बघा, अशी मस्त अशी आपली चटपटीत टॅमॅटोची चटणी तयार झालेली आहे.